नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, हा जर प्रश्न आपण पाहिला तर काय म्हटले पहा, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण। आता लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाची जर आपण डिमांड ओळखली तर प्रश्नामध्ये आपल्या अति पाण्याची कंडिशन दिलेली आहे। मग जर आपण कोणत्याही वनस्पतीला जर अतिशय पाणी जास्त देत असेल तर ते पाणी जे काही ऍब्झॉर्प्शन होणार आहे ते कुणामार्फत होणार आहे? रूट मार्फत। मग लक्षात घ्या, जर आपण चारही विधानांचा विचार केला तर पहिलं विधान म्हटलंय पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते, म्हणजे न्यूट्रलायझेशन होते। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात। मग जर वनस्पती मृत होत असेल तर इथे आपल्याला मातीच्या उदासीनीकरणाचा काही संबंध पाहायला मिळत नाही, म्हणून हा ऑप्शन इथे आपला नाही। पुढे काय म्हटले पहा, मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात। तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही ऑर्गॅनिझमला, इवन तो प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, त्यांच्या बॉडीमध्ये गॅसियस ट्रान्सपोर्टेशन होतं। जर एखाद्या वनस्पतीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं तर त्या ठिकाणी प्रॉपर गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन होत नाही, म्हणून त्या वनस्पती काय होतात तर डेड होतात। मग लक्षात घ्या, जर आपण प्रश्नाची डिमांड पाहिली तर कोणता ऑप्शन फुलफिल करतो त्या प्रश्नाला, तो ऑप्शन क्रमांक 2। म्हणजे तो काय सांगतोय की ऑक्सिजन पासून ते झाड वंचित राहतात, म्हणून त्यांची आपल्याला काय पाहायला मिळते तर डेथ पाहायला मिळते। जर आपण तिसरा ऑप्शन पाहिला, काय म्हटलंय पहा, पाण्यामुळे मुळावरील परजीवांची वाढ होते। तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण काही अमाऊंट मध्ये पाहिलं तर हे स्टेटमेंट आपल्याला योग्य जाणवतं। ते कसं, कारण परजीवांची वाढ होते म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी फंगल इन्फेक्शन क्रिएट होणार, की जे अतिशय पाण्यामुळे जी काही असेप्टिक कंडिशन आहे बुरशींसाठी ती सुटेबल राहते आणि त्या कंडिशन मध्ये बुरशींची वाढ होते, परंतु त्या परिस्थितीमध्ये आपल्याला झाडांची एक्झॅक्टली डेथ पाहायला मिळत नाही, म्हणून हा पण ऑप्शन काय झाला मित्रांनो, कट झाला। आणि शेवटी म्हटलंय वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व खनिजे पाण्यामध्ये नसतात। मग लक्षात घ्या मित्रांनो, जर काही खनिजे पाण्यांना जर त्या वनस्पतींना भेटलेच नाही तर त्या वनस्पती लगेच डेथ क्रिएट करतात का? नाही, परंतु जर त्यांच्यामध्ये गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन नाही झालं तर ते एक्झॅक्टली डेथ क्रिएट करू शकतात। सो या प्रश्नाचं उत्तर काय राहील, तर ऑप्शन नंबर 2 राहील। थँक्यू।